माझं सुख करता तुझं दुःख हरता अवघ्या. मित्रांनो, कालच्या पाठामध्ये आपण गट करून मोजणी हे पाहिले. आता आपण ह्या चित्रात दाखवलेली संख्या काय करायचे, मोजायची. चित्रात दाखवलेली संख्या आपल्याला पाहायची आणि ती करायची. बघा बरं, इथं चित्रात काय दाखवले मी तुम्हाला सांगितले. दशकाची जागा डावीकडे आणि एककाची जागा उजवीकडे. आणि म्हणजे दशक म्हणजे काय, गठ्ठे, आणि एकक म्हणजे सुट्टी. तर इथे काय म्हटले आपल्याला, चित्रात दाखवलेल्या संख्या चौकटीत कशा लिहिल्या आहेत ते पहा. आता आपल्याला पाहायचं आहे अगोदर. इथं बघा, दशक किती आहे, 1, म्हणून इथं त्यांनी 1 लिहिले. इथं सुट्टे किती आहेत म्हणजे एकक किती आहेत, 2, म्हणून त्यांनी काय केले, इथे 2 लिहिले. म्हणजे 10 2 किती झाले, इथे झाले 12, बरोबर ना. आता पुढचं काय आहे बघा, इथे कट्टे किती आहेत, 2, म्हणून त्यांनी काय केले, इथे गठ्ठे 2 लिहिले. आणि ते सुट्टे किती आहेत, सुट्टे किती आहेत, इथे 8 आहेत, म्हणून त्यांनी काय केले, एकेकाच्या घरात 8 लिहिले. म्हणजे किती झाले, 20 8 28, म्हणजे ना 2 गठ्ठे म्हणजे 20, 1 गठ्ठा म्हणजे 10. आता पुढचं काय लिहिलं बघा, किती गठ्ठे आहेत इथं, 4 गठ्ठे, बरोबर ना. म्हणून त्यांनी इथं 4 लिहिले. आणि इथं किती सुट्टे आहेत, 7 सुट्टे, म्हणून त्यांनी काय लिहिले, तर 7 लिहिले. म्हणजे 4 गठ्ठे म्हणजे किती, 40, म्हणजे त्यांनी काय लिहिले, 40 7 47. ठीक आहे, बरोबर ना. आता आपल्याला सोडवायचं आहे. पुढे आपण सोडवूया. इथे बघा काय दिले आपल्याला, इथे काय दिलं, चित्रामधील संख्या अंकात आणि शब्दात लिही. आता आपल्याला लिहायचं मित्रांनो, बरं का. ठीक आहे, चला मग आपण सुरू करूया. इथे काय म्हणले, इथं किती माळ्याचे मणी आहेत, 1. मग आपल्याला इथं किती लिहावं लागेल सांगा बरं, शब्दात इथं 1 लिहावं लागेल. ठीक आहे. आता इथं सुट्टे किती आहेत एकेकाच्या घरात, 4, म्हणजे आपल्याला इथं किती लिहावं लागेल, इथं 4. ठीक आहे, सगळ्यांनी लिहिले ना. मग बालमित्रांनो मला सांगा किती झाले, किती, 14, बरोबर. किती झाले इथे, 14 इथे लिहायचं आहे 14. ठीक आहे, शाबास, लिहिले सगळ्यांनी. ठीक आहे. आता पुढचं, इथं किती 10च्या नोटा आहेत कोण सांगणार, किती आहेत, 2. बरं, दशकाच्या घरात किती नोटा आहेत, 2, इथे लिहायचं आहे 2. आणि इथे एककाच्या घरात एककचे कॉईन किती आहेत, किती सांगा बरं, 8, बरोबर. किती आहेत, 8. मग किती झाले बालमित्रांनो सांगा, 20 8 किती 28, बरोबर. आता इथं आपल्याला लिहायचं आहे 20 8, बघा 20 8 बरोबर, 20 8 28. ठीक आहे. आता पुढचं बघूया आपण. इथे काय म्हणलं आहे बघा, इथं काय किती गठ्ठे आहेत, दशकाच्या घरात किती गठ्ठे, 4 गठ्ठे, म्हणजे आपल्याला इथे किती लिहावं लागेल, इथे लिहावं लागेल 4. ठीक आहे. आणि सुट्टे किती आहेत इथे सांगा बरं, किती सुट्टे आहेत, 7, बरोबर. इथे लिहा आहे 7. मग किती झाले मुलांनो, 40 7, बरोबर. छान, शब्बास, हुशार झाला तुम्ही. 40 व्यवस्थित लिहा बरं का, 40 आणि इथे 7, 40 आणि 7 किती झाले रे, 47, बरोबर ना. ठीक आहे. आता पुढचं बघूया आपण. ठीक आहे, छान. समजते ना तुम्हाला, नक्की ना. हां, बरोबर. आता इथे काय म्हणले की रिकाम्या जागी योग्य संख्या शब्दात लिही. आता आपल्याला इथं रिकाम्या जागी योग्य शब्द संख्यात लिहायचं आहे. आता इथे म्हणले काय म्हणले, इथे बघा, इथं दशकच्या घरात किती माळा आहेत, 2, बरोबर. म्हणून त्यांनी काय केले, ते 20 लिहिले. ठीक आहे. आणि एककच्या घरात किती सुट्टे आहेत, किती मणे आहेत, 6, म्हणून त्यांनी काय केले, ते 6 लिहिले. म्हणजे 20 6 26. ठीक आहे. आता आपल्याला लिहायला सांगितलं त्यांनी. इथं किती माळा आहेत सांगा बरं, 1, म्हणजे किती 10, बरोबर. आणि इथं किती सुट्टे आहेत सांगा बरं, इथं किती सुट्टे आहेत, 3, म्हणजे आपल्याला किती लिहावं लागेल, इथे 1, म्हणजे 1 माळेचे मणी. आणि इथं 13 सुट्टे, म्हणजे किती झाले रे आपल्याला. ठीक आहे, 10 3 13, म्हणजे आपल्याला इथं किती लिहावं लागेल, 13. ठीक आहे, लिहिलं सगळ्यांनी. हां, आता पुढचं बघू. इथं किती गठ्ठे आहेत मुलांना, 4 गठ्ठे, तर मग किती झाले, 40, बरोबर. आणि एककच्या घरात किती सुट्टे आहेत कोण सांगणार आहे सांगा बरं, 5, बरोबर. म्हणजे 5,
म्हणजे 40 5 म्हणजे किती झाले 45. मग आता आपल्याला इथं लिहायचं आहे 40 40. ठीक आहे, इथं 40. इथं लिहायचं आहे 5 40 5. ठीक आहे मुलांना. आता आपण पुढचे गणित बघूया. ठीक आहे, चालेल. चला मग मित्रांनो, आता इथे तुम्हाला विचार करायला सांगितलंय. विचार कर म्हणजे तू विचार कर, तुला लिहायचं आहे. ठीक आहे, इथे काय म्हणले वस्तूवरून संख्या मोज आणि खाली वर्तुळात लिही. आता आपल्याला इथं काय केलं आहे हे बघा. इथं पहिलं चित्र काय दिसते, दशकामध्ये 3 गठ्ठे आहेत म्हणून त्यांनी काय केलं, इथे 3 गठ्ठे लिहिले. हो की नाही. एककामध्ये 4 सुट्ट्या आहेत म्हणून त्यांनी काय लिहिले, ते 40 लिहिले. म्हणजे ह्या गोलमध्ये आपल्याला किती लिहावं लागेल, 30 4 34. बघा 30 4 34. ठीक आहे. आता आपल्याला पुढचं लिहायचं आहे. इथे किती गठ्ठे आहेत मुलांना सांगा, 5 गठ्ठे आहेत. म्हणजे आपल्याला ह्या डब्यामध्ये 5 दशक लिहावं लागेल. आणि एकक किती आहेत मुलांना, 3. म्हणून आपल्याला इथे 3 लिहायचं आहे. ठीक आहे. मग आता गोलमध्ये काय लिहावं लागेल, कोण सांगणार. हां सांगा. ठीक आहे, बरोबर 53. ठीक आहे, 53. किती झाले 53 53. व्हेरी गुड, छान, मस्त. तर पुढचं बघू. इथं किती गठ्ठे आहेत दशकाच्या घरात, किती आहेत 4. बरोबर, इथे आहेत 4. आणि सुट्टे किती आहेत मुलांना, किती आहेत 5. बरोबर, इथे लिहायचं आहे आपल्याला इथे 5. बरोबर, म्हणजे दशकाच्या घरात 4 गठ्ठे म्हणजे 40. एककाच्या घरात 5 सुट्टे म्हणजे 5. म्हणजे किती झाले 40 5 45. इथं लिहायचं आहे 45. ठीक आहे. आता आपण पुढचं बघूया काय आहे. इथे काय म्हणले, आता इथे तुम्हाला मुलांना चित्र काढायचं आहे. आता हे तुम्हाला काय करायचं आहे, आता इथे खालचे तुम्हाला सोडवायचं आहे. त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला, हे बघा इथं दशक इथं वर दिलेलं आहे. बघा काय म्हणलं, इथं डावीकडे दशक आणि उजवीकडे एकक. म्हणजे मुलांना तुम्हाला इथं किती, इथं 3 गठ्ठे काढावं लागतील बरं का. तुमच्या पुस्तकात काढा 3 गठ्ठे. आणि इथं किती, इथं 9 सुट्टे काढावं लागेल. बरोबर. मग इथं खाली काय करायचं आहे, त्यांचे म्हणजे इथं गठ्ठे मी तुम्हाला अंक लिहून दाखवले, पण तुम्हाला इथं गठ्ठे काढायचे आहेत. ठीक आहे. आणि इथे नंतर खाली काय करायचं आहे, अंक लिहायचं आहे. नंतर त्याचं शब्दात लिहायचं आहे. इथे किती काढावं लागेल, इथं तुम्हाला इथे 4 गठ्ठे काढावं लागेल. 4 गठ्ठे काढावं लागेल. आणि सुट्टे 1 सुट्टा काढावं लागेल. आणि खाली लिहायचं आहे. इथं पुन्हा पुढे काय, इथं 2 गठ्ठे काढावं लागतील. आणि इथे 2 सुट्टे म्हणजे एकक. मग त्यांची खाली बेरीज करायची आहे. ठीक आहे मुलांना. आता पुढचं काय आहे, आपल्याला पुढचं उदाहरण म्हणजे किती संख्यातील अंकाची स्थानिक किंमत पाहायची आहे. इथे काय म्हणले की 2 अंकी संख्या समजून घेताना आपण दशकाच्या घरात 10चे गठ्ठे किती आहेत व एकक किती आहेत ते पाहिले. आता उदाहरणार्थ काय म्हणले, 30 7 37 म्हणजे दशकाच्या घरात 3 गठ्ठे तर एककाच्या घरात 7 सुट्टे आहेत. बरोबर ना. बघा हे काय आहेत, 30 7 म्हणजे 3 गठ्ठे आणि 7 सुट्टे. म्हणजे 3 गठ्ठे म्हणजे 30 म्हणजे 3च आणि 7 सुट्टे म्हणजे 7. म्हणजे किती झाले मुलांना 37. 30 7 37. याप्रमाणे आपण पुढचा भाग पुढच्या वेळेस बघूया. त्यासाठी तुम्ही घरी राहा आणि सुरक्षित राहा आणि हे पुस्तकात सोडवा. ठीक आहे. बाय मुलांनो.